नमस्कार. आज आपण बोलणार आहोत हिमालयातल्या एका अशा मार्गाबद्दल जो अक्षरशः एका संपूर्ण प्रदेशाची जीवनरेखा आहे. हो, मी बोलतोय जोजिला पासबद्दल. चला तर मग जाणून घेऊया याचं महत्त्व नेमकं काय आहे आणि सध्या तिथे काय परिस्थिती आहे. जरा विचार करा, एक अत्यंत महत्त्वाची जीवनरेखा जी दोन प्रदेशांना जोडते आणि ती अचानक निसर्गाच्या एकाच फटक्यात तुटून जाते. काय होईल? बरं, नुकतंच जोजिला पासच्या बाबतीत अगदी असंच काहीसं घडलंय. तर असं नेमकं काय संकट आलंय झोजिलावर? कशामुळे हा इतका महत्वाचा मार्ग अचानक थांबलाय? पाहूया. तर बातमी ही आहे की झोजिला पासवर एक प्रचंड मोठं हिमस्खलन म्हणजे ॲव्हलांच कोसळलं आहे. आणि यामुळे झालंय काय, तर काश्मीर आणि लडाखला जोडणारा हा महत्वाचा मार्ग पूर्णपणे बंद पडलाय. सगळी वाहतूक ठप्प झालीय. पण आता प्रश्न हा आहे की हा जोजिला पास इतका महत्त्वाचा का आहे? का त्याच्या बंद होण्याने एवढा फरक पडतो? चला, या संकटाच्या पलीकडे जाऊन याचं खरं महत्त्व काय आहे ते समजून घेऊया. ओके, तर भौगोलिकदृष्ट्या बघितलं ना, तर जोजिला पास काश्मीर व्हॅलीला द्रास व्हॅलीशी जोडतो. हा नॅशनल हायवे 1 वर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लडाखला काश्मीर आणि पर्यायाने उर्वरित भारताशी जोडणारा हा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. आणि याची उंची ऐकाल तर थक्क व्हाल. तब्बल 3528 मीटर, म्हणजे साधारण 11,600 फुटांपेक्षाही जास्त. विचार करा, इतक्या उंचीवर प्रवास करणं किती आव्हानात्मक असेल. आणि यात एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. जो पूर्ण श्रीनगर लेह हायवे आहे ना, त्यावर फोटुला पास नंतर हा दुसऱ्या नंबरचा सगळ्यात उंच पास आहे. म्हणजे हा फक्त एक उंच मार्ग नाहीये, तर एका अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यावरचा एक कळीचा मुद्दा आहे. आणि थांबा, अजून एका. याला आशियातला सगळ्यात लांब 2 वे ट्रॅफिकवाला पर्वतीय पास मानलं जातं. कल्पना करा, इतक्या प्रचंड उंचीवर असा रस्ता बनवणं हे इंजिनिअरिंगचं केवढं मोठं यश असेल. आता जो ॲव्हलांच झाला, तो काही अचानक झालेला अपघात नाहीये. खरं तर ही एक नेहमीचीच, दरवर्षी येणारी मोठी समस्या आहे. हिवाळ्याची ही बर्फाळ पकड म्हणजे एक मोठं आव्हानच आहे. म्हणजे बघा, उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात इथे जमीन आसमानाचा फरक असतो. उन्हाळ्यात हाच पास वाहतुकीने गजबजलेला असतो, पण हिवाळा आला की सगळं चित्र पालटतं. प्रचंड बर्फवृष्टी होते आणि हा पास पूर्णपणे बंद होतो. लडाखचा जगाशी संपर्कच तुटतो. पण थांबा, ही गोष्ट फक्त सामान्य वाहतुकीपुरती मर्यादित नाही. याचं महत्त्व खूप मोठं आहे, विशेषतः आपल्या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने. चला पाहूया हे इतकं महत्त्वाचं का आहे. तर ह्याचे महत्त्व आपण 3 भागांत पाहू शकतो. 1. सामान्य नागरिक. दुसरं, पर्यटन, जो ह्या भागाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे लडाखमध्ये तैनात असलेल्या आपल्या सैन्यासाठी रसद आणि इतर गरजेच्या वस्तू पोचवणं. म्हणून जेव्हा हा पास बंद होतो ना, तेव्हा असं समजा की या प्रदेशाची मुख्य धमनीच कापली जाते. याचा परिणाम फक्त सैन्यावरच नाही, तर तिथल्या सामान्य नागरिकांच्या जीवनावरही होतो. तर या दरवर्षीच्या समस्येवर तोडगा काय, यावर मात करण्यासाठी एका प्रचंड मोठ्या आणि खरंच खूप महत्त्वाकांक्षी अशा प्रकल्पावर काम सुरू झालंय. आणि तो तोडगा म्हणजे जोजिला टनल. 2018 मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली. म्हणायला हरकत नाही की निसर्गाच्या ह्या मोठ्या आव्हानाला माणसाने तंत्रज्ञानाच्या मदतीने दिलेलं हे एक प्रत्युत्तर आहे. या बोगद्याची उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहेत. पहिलं, ऑल वेदर कनेक्टिव्हिटी, म्हणजे 12ही महिने कोणत्याही हवामानात लडाखला काश्मीरशी जोडून ठेवणं. दुसरं म्हणजे प्रवासाचा वेळ प्रचंड कमी करणं. आणि तिसरं, आपल्या सैन्याला गरजेच्या वेळी वेगाने त्या भागात पोहोचता यावं हे सुनिश्चित करणं. हा बोगदा पूर्ण झाल्यावर अनेक गोष्टी नक्कीच सोप्या होतील. पण हा भव्य प्रकल्प आपल्यासमोर एक मोठा प्रश्न उभा करतो की आपलं अभियांत्रिकी कौशल्य आणि तंत्रज्ञान हिमालयासारख्या अफाट नैसर्गिक शक्तीवर खरंच विजय मिळवू शकतं का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?